कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बच्चू कडू आज मुंबईला येऊन कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरील चर्चेनंतर सरकारच्या शिष्टमंडळाचं आश्वासन, तर आंदोलन न थांबवता चर्चेला येणार कडूंची भूमिका। आज संध्याकाळी 7 वाजता बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुख्य सचिवांसोबतच विविध विभागामधील 30 वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आज रात्री आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार, बच्चू कडूंची माहिती। बैठक सकारात्मक झाली तरच आंदोलन मागे घेतले जाणार, अन्यथा 31 तारखेला रेल रोको आंदोलन केले जाणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। आमचं ठरलंय, आए तो गांधीगिरी से, नहीं आए भगतसिंगगिरी से। आम्ही कुणाला उडवू पण शकतो। सरकारसोबतच्या बैठकीआधी बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी। काल 6 वाजता सरकारनं डाव टाकला, डाव प्रतिडावानंच मोडावा लागणार। जरांगे पाटलांची टीका, तर एक शेतकरी म्हणून मी आंदोलनामध्ये आलो, जरांगेंची प्रतिक्रिया। सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि आंदोलन देखील योग्य वेळीच सुरू आहे, जरांगेंची प्रतिक्रिया। तर आमच्या आंदोलनामध्ये आणि शेतकरी आंदोलनामध्ये फरक आहे, म्हणून मुंबईला येत नाही, जरांगे पाटलांकडून स्पष्ट। जरांगे शेतकरी म्हणून इथे आलेले आहेत, जरांगेंच्या सहभागाचा नक्कीच फायदा होणार। जरांगे पाटील आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। एवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असं काही सरकारचं टार्गेट आहे का? राजू शेट्टींची टीका, तर कर्जमाफीची तरतूद कधीपर्यंत करणार हे सरकारनं सांगावं, शेट्टींची मागणी। कर्जमाफीसाठी राज्य सरकारची समिती अभ्यास करत आहे, मात्र त्याला लागणारा वेळ द्यावा लागेल। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। 7/12 कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू, बच्चू कडू लढवय्ये नेते। बच्चू कडूंच्या आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित नवलेंच्या 2 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचा नवलेंचा आरोप, तर आजच्या चर्चेमध्ये दगाफटका झाला, डावपेच करून आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला गेला, तर रेल रोको होणार, अजित नवलेंचा इशारा। बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचं समर्थन, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाचं कौतुक। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून शैलेश अग्रवाल यांची नियुक्ती। आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाऊस आला, म्हणून वरचा देव पावला, तसा आता खालचा देव पावतो की नाही हे 7 वाजता कळेल। फडणवीसांसोबतच्या बैठकीवरून बच्चू कडूंचं वक्तव्य। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। शिवसेना ठाकरे पक्षानंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या अंतिम नियोजनासाठीची सर्वपक्षीय बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू। उद्धव ठाकरे राज ठाकरे बैठकीला उपस्थित, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडांसह काँग्रेसचे नेतेही बैठकीला उपस्थित। प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळामध्ये बैठकीचं आयोजन, बैठक सुरू झाली आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचं नियोजन अनेक दिवसांपासून सुरू होतं। आम्ही प्रश्न भाजपला नाही तर निवडणूक आयोगाला विचारणार आहोत, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। उद्याचा मोर्चा म्हणजे फॅशन शो, हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर करतील। उद्याच्या ठाकरेंच्या मोर्चावर नवनाथ बने यांची टीका। गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्तांची भेट घेणार। 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विरोधकांच्या मोर्चाला विरोध करण्यासाठी भेट घेणार, तर भेटीमध्ये मोर्चा थांबवण्याची तक्रार करणार असल्याची माहिती। जैन बोर्डिंग प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणीला सुरुवात। व्यवहार रद्द करण्याची आमची तयारी, गोखले बिल्डरकडून उत्तर दाखल। व्यवहारावरून झालेले आरोप खोटे, गोखले बिल्डरनं जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोप फेटाळले। धर्मादाय आयुक्त आज आमच्या बाजूनच निर्णय देतील हा विश्वास, यामध्ये आता कुणावरही कारवाईची गरज नाही। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचे अंतिम आदेश आज येतील, जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र दंगेकरांची पोलिसात तक्रार दाखल। जैन समाजाला दाखल केलेल्या तक्रारांव्यतिरिक्त इतर गोष्टी समाविष्ट केल्या। जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी। धर्मादाय आयुक्तांना काही नियम आहेत की नाही, वाटेल तेव्हा बाजूने निर्णय द्यायचा, चूक झाल्याचे मान्य करत पुन्हा निर्णय रद्द करणार का? धर्मादाय आयुक्तांकडे संशयाची सुई जाते, रवींद्र दंगेकरांकडून शंका उपस्थित। फलटणची महिला डॉक्टर राजकीय दबावाचा सामना करत होती। भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून दबाव होता। वर्षा गायकवाड यांचा पत्रकार परिषदेमधून आरोप, तर सुसाईड नोट गायब केली जाईल अशी महिला डॉक्टरला भीती होती, त्यामुळे हातावरच सुसाईड नोट लिहिली असावी, वर्षा गायकवाड यांची टिप्पणी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, गोपाल बदने आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपली। गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार।
फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेना आक्रमक. 3 नोव्हेंबरला पॅन्थर सेना फलटण पोलीस ठाण्यावर धडक देणार. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नेते दीपक केदार यांची माहिती. डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टर राज्यभर आंदोलन करणार. राज्य वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेचा काम बंदचा इशारा. सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार. महिला आयोगानं मयत डॉक्टरलाच आरोपी करण्याचा प्रयत्न केला. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत की राजकारण्यांच्या प्रवक्त्या तृप्ती देसाई यांचा सवाल. बीडच्या वडवणीमध्ये महिला डॉक्टरच्या गावातील ग्रामस्थांचं आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांचं आंदोलन. सुषमा अंधारे, ज्योती मेटेंच्या विनंतीनंतर आंदोलक खाली उतरले. सुषमा अंधारेंकडून बीडच्या वडवणी गावात जात डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट. रुपाली पाटील यांची उपस्थिती. तर वारंवार पीएमच्या ड्युट्या देऊन रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जायचा आहे तिनं सांगितलं होतं. कुटुंबियांची माहिती. ऑटॉप्सी रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळच दिलेली नाही. मग फॉरेन्सिक एक्सपर्टकडून ऑटॉप्सी करण्याचा उपयोग काय? डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांचा आरोप. तर पोलिसांना मृत्यू झाल्याची वेळ अंदाजे 11:50 दिली. मग आम्हाला 8 वाजता कॉल करून कसं सांगितलं? कुटुंबियांकडून घातपाताची मोठी शंका व्यक्त. खडसेंच्या निवासस्थानी चोरी करणारे चोरटे. उल्हासनगरचे रहिवासी. जळगावमध्ये नातेवाईकांकडे आल्यावर चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचं पथक उल्हासनगरकडे रवाना. नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या निवासस्थानी 150 मतदारांची नोंद. नेरुळी रेल्वे स्थानकाच्या समोर नवी मुंबई पालिका आयुक्तांचं निवासस्थान. नेरुळी रेल्वे स्थानक आयुक्त निवास असा 150 मतदारांचा यादीमध्ये पत्ता. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्र. रहिवाशांना दिल्या जाणाऱ्या भाडं रकमेमध्ये वाढ करण्यासाठी पत्र. सर्व रहिवाशांना म्हाडाकडून 40,000 रुपये भाडं देण्याची विनंती. बीडमध्ये अजित पवारांच्या स्वाक्षरीचं बनावट पत्र सादर केलं. माजलगावच्या व्यक्तीवर बीडमध्ये गुन्हा दाखल. अशोक वाघमारे विरुद्ध गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवार आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शहरातील समता मैदानावर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा. मात्र पावसामुळे सभास्थळी मोठ्या प्रमाणात चिखल. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात. 2 दिवसांमध्ये 450हून अधिक इच्छुकांचे अर्ज. मतदार यादीमधील दुबार नावं वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. हमीपत्र लिहून घेणार. नाव, पत्ता आणि छायाचित्र तपासून साम्य आढळल्यास दुबार मतदारांकडून कोणत्या केंद्रावर मतदान करणार याबाबत अर्ज घेणार. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी. सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी 30 लाखांचा निधी वितरित. 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 25,055 कोटी रुपयांचा विकास आराखडा. 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर. रस्ते विकासासाठी 2,000 कोटी रुपये तर साधुग्राम भूसंपादनासाठी 1,000 कोटी रुपये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी नरेश शेळकेंची नियुक्ती. रेखा खेडेकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदी नरेश शेळके. मंत्री माधुरी मिसाळांची पुण्यातील टीडीआर प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार. टीडीआर प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. पर्वतीमधल्या जनता वसाहतीमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली 762 कोटींचा लँड टीडीआर लाटण्याचा प्रकार होता. नांदेडच्या नायगाव पंचायत समितीचे 9 गृहनिर्माण अभियंता कार्यमुक्त. आमदार राजेश पवारांसमोर घरकुल योजनेमध्ये लाच घेतल्याची कबुली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यमुक्तीचे आदेश. बीडमधील महेश सहकारी कारखान्याचे लायसन्स रद्द. सुरेश धस यांनी खासगी कारखाना सुरू करण्यासाठी लायसन्स रद्द केलं. माजी आमदार भीमराव धोंडे यांचा आरोप. उद्या धोंडे आंदोलन करणार. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं. सांगलीच्या कौलापूरमधून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पिटाळून लावलं. जमीन मोजणी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. बंजारा समाजाचा वाशिमच्या मालेगावमधील समृद्धी महामार्गावर रास्ता रोको. रास्ता रोको करण्यापासून रोखण्यासाठी 700 पोलीस तैनात. मालेगाव टोल नाक्याला छावणीचं स्वरूप. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या सेनेचं 7 दिवसांपासून सुरू आहे आमरण उपोषण. उपोषणकर्ते आनंद बुक्कानेरे यांची तब्येत खालावली. दवाखान्यामध्ये उपचार न घेता 7व्या दिवशीही उपोषण सुरूच. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अकोल्यामधल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याचा आरोप. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 रुपये 5 रुपये अशी मदत जमा. शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा शेतकरी आणि काँग्रेसचा आरोप. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा कायम. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. तर समुद्र खवळलेला असल्यानं किनारपट्टीला दक्षतेचा इशारा. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. कापूसही भिजला. सोयाबीन पाठोपाठ आता कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान.
मका सोयाबीन नंतर कापसाचेही नुकसान होत असल्यानं शेतकरी हतबल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रभर जोरदार पाऊस. पावसामुळे भात शेतीला मोठा फटका. कापणी केलेला भात पाण्यात, भाताला कोंब. नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पाऊस. कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन आणि टोमॅटोचं नुकसान. कापूस भिजला. उरलेलं पीक देखील शेतकऱ्याच्या हातून जाण्याची शक्यता. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस. कपाशी पिकाला फटका. रब्बीच्या पिकांसाठी पाऊस फायदेशीर. चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं भात शेतीचं प्रचंड नुकसान. शेतामध्ये पाणी साचण्याच्या भीतीनं रस्त्यावर वाळू घातलेलं पीकही भिजलं. चाळीसगाव तालुक्यामधल्या कन्नड घाटामध्ये दरड कोसळली. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही. काही काळ वाहतूक ठप्प. पुण्यातील खेडमध्ये पावसामुळे कांदा पीक पाण्याखाली. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरीही संकटात. अवकाळी पावसानं नुकसान. कांद्याला चांगला दर मिळेना. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या शेटफळ नागोबा गावामध्ये शेतकऱ्यानं कांदा पिकावर नांगर फिरवला. सीताराम पोळ या शेतकऱ्यानं 2 एकर कांदा पिकावर नांगर फिरवला. परभणीमध्ये रब्बी पेरणीच्या शेतीपूर्व मशागतीच्या कामांना वेग. ट्रॅक्टरच्या साह्यानं शेतकऱ्याकडून रब्बीच्या पेरणीपूर्वीची कामं जोमानं सुरू. आजारी असल्यानं वृद्ध महिलेला उपचारासाठी चिखलातून मार्ग काढत झोळीमधून नेण्याची वेळ. पालघरच्या डहाणू तालुक्यामधल्या रायतडी वरठापाडामधली घटना. 2014 मध्ये ठराव आणि अर्ज करूनही रस्त्याचं काम होईना. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या जिल्हा युती पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर. धाराशिव जिल्हा युती पदाधिकारी म्हणून श्वेता दुरुपकर यांची निवड. ठाकरेंच्या सेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी जाहीर केली निवड. सोलापूरच्या माढ्यामधील महिला तलाठ्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं कौतुक. महिला तलाठी चैताली चिवटे 8 महिन्यांच्या गर्भवती असूनही त्यांनी पंचनाम्याचं काम पूर्ण केलं. या कर्तव्यनिष्ठेचं मंत्र्यांकडून कौतुक. नवी मुंबईमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वाशी आणि जुईनगर परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता. तर रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट. बंगालच्या उपसागरावर घोंगावत असलेल्या मोंथा चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये डोळ्यात मिरची पूड फेकून 27 लाखांची रोकड असलेली बॅग चोरली. कर्जबाजारी बाप आणि लेकानंच मालकाचे 27 लाख चोरल्याचं समोर. गणेश शिंदे आणि अमोल शिंदे असं बाप लेकाची नावं. 12 तासामध्ये पोलिसांनी आरोपींना पकडलं. परभणी तालुक्यामधल्या कवडगाव बुद्रुक गावातील एका घरावर सशस्त्र दरोडा. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 11 लाखांचा ऐवज लंपास. बुलडाण्यामध्ये न्याय मागणाऱ्या तरुणाला पोलीस स्टेशनमध्येच मारहाण केल्याचा आरोप. न्याय मिळत नसल्यानं तरुणाचा विष प्राशन करण्याचा प्रयत्न. विष घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोलापुरात एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या पुण्यातील एकाला अटक. मोहम्मद कुरेशी असं ताब्यात घेतलेल्या तस्कराचं नाव. 1 लाख रुपये किमतीचे 32 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त. सांगलीमध्ये गांजा विक्री करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोघांकडून 50,000चा 2 किलो गांजा जप्त. पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण. पत्नी आणि पत्नीच्या प्रियकरानं मिळून नकुल भोईरची हत्या केल्याचं उघड. दोघांनी पूर्वनियोजित कट रचून नकुल भोईरची हत्या केली. पिंपरी चिंचवड पोलिसांची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये मद्यपी वाहन चालकाला अनोखी शिक्षा देण्यात आली. मद्यपी चालकाला 10,000चा दंड आणि हँडबिल्स वाटण्याची शिक्षा. मोटार वाहन कोर्टने ठोठावली शिक्षा. नवी मुंबई पोलिसांचं सायबर सुरक्षा जनजागृती अभियान सुरू. एपीएमसी पोलीस ठाण्याचा उपक्रम. नागरिक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत दिली मार्गदर्शक माहिती. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये ओढ्याच्या पाण्यामध्ये शाळकरी मुलगा वाहून गेला. अक्कलकोट तालुक्यामधल्या आंदेवाडी बुद्रुक गावामधली घटना. प्रशांत चाबुकस्वार असं वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचं नाव. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून